मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आजच्या शेवटच्या अध्याय म्हणजे 10व्या अध्यायाच्या व्याख्यात्या आणि मार्गदर्शिका आहेत शिवमती मंजुताई ठाकरे. त्या अध्यक्ष आहेत धनश्री सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या. एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, प्रख्यात आणि उत्कृष्ट नृत्यांगण आहेत. पर्यावरणविषयक त्यांचे विचार ऐकूया. नमस्कार, मी मंजू ठाकरे, धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणाविषयी जागतिक जनजागृती करण्यासाठी हा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला जातो. पर्यावरणाचे महत्त्व: पर्यावरणामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन शक्य होते. शुद्ध हवा, पाणी, माती आणि नैसर्गिक संसाधने पर्यावरणातून मिळतात. पर्यावरणासमोरील समस्या: वायू प्रदूषण, जल आणि प्लास्टिकचा वापर हा कोणीही करू नये असं मला वाटते. त्याचे कारण असे की आपण प्लास्टिक वापरतो. प्लास्टिक वापरल्यानंतर तो आपण वापरून झाल्यानंतर आपण तो बाहेर फेकतो. बाहेर फेकल्यानंतर ते जो प्लास्टिक असतो तो गायी खातात आणि जेव्हा त्या गायी खातात तेव्हा त्यांच्या पोटामध्ये तो गोळा तयार होतो आणि त्यामुळेच त्यांचे जीवन धोक्यात असतं. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी हाच विचार करावा की प्लास्टिक वापरूच नाही. वायू प्रदूषण: पर्यावरण संरक्षणासाठी उपाय जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि आपल्या पर्यावरणाला खरोखर वृक्षारोपण हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. बरीचशी लोक आहेत की बरेचसे झाडं तोडल्या जातात, पण त्यामुळे काय होतं तर एकतर वीज जी पडते ती डायरेक्ट आपल्या जमिनीवर पडते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हवा शुद्ध मिळण्यासाठी झाडांची अतिशय गरज आहे. म्हणून वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे. सोबतच कचरा व्यवस्थापन करणे. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा एक दिवस आहे. स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून योगदान दिले पाहिजे. पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा हा संदेश या विचारातून दिला जातो. प्रदूषण ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. वायू, प्राणी, ध्वनी आणि मातीचे प्रदूषण यामुळे मानवाचे आरोग्य, प्राणी, पक्षी आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात आलेले आहे. स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण काही सोप्या सवयी लावणे गरजेचे आहे, जसे की प्लास्टिकचा वापर न करणे, कचरा हा कचरा पेटीतच टाकणे, झाडे लावणे, झाडे जगवण्याचा प्रयत्न करणे. आज आपण पर्यावरणाचे संरक्षण केले तर उद्याचे भविष्य अतिशय सुरक्षित राहील. आणि याच माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमची जी संस्था आहे धनश्री सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान ही सुद्धा अशा पद्धतीची कामं करते. वृक्षारोपण करणे, प्रत्येक आश्रमाला भेटी देणे, कुणाला काही गरज असल्यास त्याची मदत करणे, अशा पद्धतीचे कार्यक्रम आमच्या संस्थेमध्ये सुद्धा चालू असतात. आम्हाला बऱ्याचशा तर विद्यार्थी असतात, त्यांना आम्ही काही त्यांचे ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन त्या मुलांना सहभागी करून घेतो. अशा बऱ्याच पद्धती आमच्यासुद्धा संस्थेमध्ये चालतात. म्हणून विद्यार्थ्यांनासुद्धा माझं सांगायचं आहे की जो आपला शाळेचा परिसर असतो तो अतिशय स्वच्छ ठेवावा. त्याने आपल्याला वायू प्रदूषण आणि मोकळी जी हवा असते ती चांगल्या पद्धतीने मिळते. आणि असं सांगायचं आहे, आपला भारत हा हिरवागार असावा असा प्रत्येक व्यक्तीचा ध्यास प्रयत्न असावा असे मला वाटते. याच निमित्ताने भारत कला दर्पण प्रतिष्ठान, महाराष्ट्र कला दर्पण न्यूज नेटवर्कद्वारा जागतिक पर्यावरण दशरात्रोत्सव दिन उत्सव हा या टीमने आयोजित केलेला आहे. तरी मी या टीमचे आयोजन केल्याबद्दल त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.